पुण्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती तुटली, सूत्रांची माहिती। शिंदेंची शिवसेना पुण्यात स्वबळावर लढणार, शिवसेनेला समाधानकारक जागा मिळत नसल्याने शेवटच्या क्षणी युती तुटल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत शिवसेना भाजपचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं। मुंबईत शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढणार, भाजप 137 जागांवर मुंबईत निवडणूक लढवणार। महायुतीच्या घटक पक्षांचाही याच आकड्यांमध्ये समावेश असणार। पुणे शहरात भाजपात नाराजी, सूत्रांची माहिती। उमेदवारी मिळत नसल्याचा अंदाज आल्याने अनेक जण नाराज। भाजपचे नाराज माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर। पुण्यातील 25 जणांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे शिंदेंचे आदेश। 25 पैकी आतापर्यंत 7 जणांना शिवसेनेकडून उमेदवारी। पुण्यात रवींद्र धंगेकरांनी अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांनी अजून ग्रीन सिग्नल दिला नाही। पुणे महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीत युतीबाबत स्पष्टता नाही। दादांच्या भेटीनंतर धंगेकर यांची प्रतिक्रिया। धनंजय जाधव यांना भाजपने उमेदवारी नाकारली, त्यामुळे धनंजय जाधवांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। भाजपने नाकारलेले उमेदवार दादांकडे जायला सुरुवात। मुंबई पालिकेसाठी काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर। दुसऱ्या यादीत 52 उमेदवारांची नावं जाहीर। काँग्रेसकडून आतापर्यंत 139 उमेदवारांची नावं जाहीर। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप पक्ष कार्यालयात प्रचार साहित्य दाखल। प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया आणि प्रचार हे प्रभावी माध्यम। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख। पुणे शहरात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले पोस्टर। जाराला नीट कडी लावा, रात्री हाकामारी येणाऱ्या पोस्टरवर आक्षेप। पुण्यात हेमंत रासनेंच्या कार्यकर्त्याला उमेदवारी डावलल्याने कार्यकर्त्याची नाराजी। फेसबुक पोस्ट करत कार्यकर्त्याकडून नाराजी व्यक्त। निष्ठा, प्रामाणिकपणा आणि त्यागाला किंमत नसेल तर कार्यकर्त्याने आयुष्यभर कशासाठी झटायचं, अशा आशयाची पोस्ट। आमचं आणि मनसेचं जागावाटप पूर्ण, नाराज असलेल्यांसोबत संवाद साधणार। पुण्यातील चित्र स्पष्ट होईल, संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंनी परिस्थिती पाहून निर्णय घेतला। जनाधार निघून जातो हे लक्षात आल्यावर एकमेकांचा आधार शोधला। पंकज भोयर यांची ठाकरे बंधूंवर टीका। अमरावतीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। युवा सेनेचे विभागीय सचिव सागर देशमुख यांचा राजीनामा। सागर देशमुख यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। स्थानिक गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं दिलं कारण। सोलापुरातील 2 माजी नगरसेवकांच्या घरवापसीसाठी दत्तात्रय भरणेंची मध्यस्थी। भरणेंच्या मध्यस्थीनंतरही दोन्ही माजी नगरसेवकांची घरवापसी नाही। इच्छुक असतील तर स्वागत, नसेल तरी कोणती अडचण नाही, भरणेंचं वक्तव्य। मुलुंडमधील भाजपच्या प्रकाश मोटेंचा राजीनामा। प्रकाश मोटे 32 वर्षांहून अधिक काळ भाजपात। प्रकाश मोटेंचा भाजप प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा, तर पक्षाला दिलेल्या योगदानाकडे पक्षश्रेष्ठींकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत। नाशिक महापालिकेत महाविकास आघाडीची एकत्र निवडणुकीची घोषणा, मात्र ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून उघड नाराजी। 40 पेक्षा जास्त पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। किशोरी पेडणेकरांकडून उद्धव ठाकरे यांची भेट। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून पेडणेकरांना उमेदवारी। शाखा प्रमुख गोपाल खाडेच्या पत्नीही 199 मधून इच्छुक होत्या। नवीन मामूंची टोळी शहराचा ताबा घेऊ इच्छिते। अमित साटम यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। मामूंच्या टोळीला घरी पाठवण्याचं काम महायुती करणार, अमित साटम यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 102 जणांना एबी फॉर्म। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर। अनेक माजी नगरसेवकांसह काही नेत्यांच्या मुलांना संधी। मातोश्रीवर रात्री तिकीट वाटपावरून नाराजी नाट्य। श्रीकांत सरमळकरांच्या जावयाला तिकीट मिळाल्यानं अनिल परब नाराज। वरुण सरदेसाई आणि अनिल परबांमध्ये नाराजी नाट्य। अनिल परब मातोश्रीहून निघून गेले। मनसेचा राजीनामा दिलेल्या स्नेहल जाधव एकनाथ शिंदेंच्या भेटीला। यशवंत किल्लेदारांना उमेदवारी दिल्यानं स्नेहल जाधव नाराज। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्नेहल जाधव पक्षप्रवेश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 194 मधून निशिकांत शिंदेंना तिकीट। मनसेच्या संतोष धुरींना तिकीट नाही। शिंदेंच्या समाधान सरवणकरांना निशिकांत शिंदे टक्कर देणार। निशिकांत शिंदे आमदार सुनील शिंदेंचे बंधू। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी बंडाळी। जिल्हाप्रमुख अजय दासरेंविरोधात 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। शहर प्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाणांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी मनसेच्या चिन्हावर लढणार। वॉर्ड क्रमांक 166 मधून राजन खैरनार मनसेच्या चिन्हावर लढणार। मनसेकडून राजन खैरनार यांना एबी फॉर्म देण्यात आलाय। मुंबईत मनसेकडून प्रभाग क्रमांक 21 मधून उत्तर भारतीय उमेदवाराला तिकीट। मनसेकडून सोनाली मिश्रा यांना उमेदवारी जाहीर। मुंबईच्या चारको प्रभाग क्रमांक 20 मधून मनसेच्या दिनेश साळवेंना उमेदवारी। मनसेच्या दिनेश साळवे आणि भाजपच्या दीपक तावडेंमध्ये लढत। भाजपचे दीपक बाळा तावडे हे प्रभाग 20 मधून विद्यमान नगरसेवक।
डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेकडून बंडखोरीचा इशारा. माजी नगरसेवक रवी पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत. मंदार टावरे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याने नाराजी. अकोल्यात महायुतीमध्ये बिघाडीची मोठी शक्यता. भाजपकडून दादांची राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अल्टिमेटम. लवकर निर्णय घ्या, नाहीतर प्रेमाने वेगळा विचार करण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्याप भाजपकडून युतीचा प्रस्ताव नाही. भाजपचा प्रस्ताव समाधानकारक असेल तरच युती होईल. संजय शिरसाट यांची भूमिका. मुंबईमध्ये पवारांच्या पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर. पहिल्या यादीत 7 जणांची नावं निश्चित. उर्वरित 4 जणांच्या नावांची यादीही येणार. मुंबईत पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची सेना आणि मनसेसोबत निवडणूक लढवत आहे. साड्या घाला आणि महिलांसोबत लढाई करा. आमच्या महिला तुम्हाला पुरून उरतील. आमदार नरेंद्र भोंडेकरांचा परिणय फुकेंवर निशाणा. आम्ही मागच्या दराने आलो नाही, निवडून आलो असं म्हणत भोंडेकरांनी फुकेंना डिवचलं. छत्रपती संभाजीनगरात वंचितची दुसरी यादी जाहीर. वंचितनं 7 जणांची दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली. अमित भुईगळ, करुणा वाघमारे, अफसर खान, यासिन खान यांना उमेदवारी जाहीर. पनवेलमध्ये मवियाचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला. पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्ष 33, ठाकरेंची सेना 19 जागा लढणार. शरद पवारांची राष्ट्रवादी 7, मनसे 2, काँग्रेस 12 जागांवर लढणार. ठाण्यातील काँग्रेस कार्यालयात एबी फॉर्म देताना पक्षांतर्गत वाद. एबी फॉर्म देताना काँग्रेस कार्यालयात शिवीगाळ आणि धक्काबुक्की. ठाणे नगर पोलीस घटनास्थळी दाखल. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. ठाण्यात उमेदवारी न मिळाल्याने मनसे पदाधिकाऱ्यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. मनसे उपविभाग अध्यक्ष प्रितेश मोरेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश. सांगली शिवप्रतिष्ठान संघटनेचे धारकरी भाजप विरोधात निवडणुकीच्या मैदानात. संभाजी भिडेंकडून धारकऱ्यांसाठी उमेदवारीची मागणी. मात्र भाजपने उमेदवारी डावलल्यानं धारकऱ्यांकडून निवडणूक लढवण्याचा इशारा. अमरावतीत शिवसेना भाजपचं जागावाटप ठरत नसल्याने शिवसेनेत असंतोष. भाजप शिवसेनेला सन्मानजनक जागा देत नसल्याचा जगदीश गुप्ता यांचा आरोप. जगदीश गुप्ता आज पत्रकार परिषद घेत धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता. मालेगाव पालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती तुटली. सूत्रांची माहिती. अद्वै हिरे, बंडूकाका बच्छाव, सुनील गायकवाड यांच्या नाराजीनंतर मोठी घडामोड. मंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत निर्णय. नितीन देशमुखांच्या पत्नीची निवडणुकीतून माघार. मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही. देशमुखांकडून स्पष्ट. नितीन देशमुख, जितेंद्र आव्हाडांचे समर्थक. अकोल्यात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. महायुतीतील घटक पक्षांना भाजपकडून शेवटचं अल्टिमेटम. लवकर निर्णय घ्या, नाहीतर प्रेमाने वेगळा विचार करा. भाजपकडून महायुतीतील घटक पक्षांना अल्टिमेटम. एबी फॉर्मसाठी दोन्ही शिवसेनेमध्ये रस्सीखेच. ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी. शिंदेंच्या शिवसेनेकडून टेंभी नाक्यावरील कार्यालयात तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून चटई येथील शाखेतून एबी फॉर्मचं वाटप. भांडूप स्टेशन परिसरातील अपघातात 4 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त. राज्य सरकारतर्फे अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत. मुख्यमंत्र्यांची घोषणा. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात शिर्डीत मशाल मोर्चाचं आयोजन. शिर्डी शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चाला शेकडो महिला आणि नागरिकांची उपस्थिती. प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स उद्योग समूहाकडून साईंच्या चरणी 5 कोटींची देणगी दिली. साईबाबा संस्थानाच्या वतीने सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी हा धनादेश स्वीकारला. रायगडच्या खोपोलीत मंगेश काळोख हत्या प्रकरण. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी नागरिकांकडून कॅन्डल मार्च. कॅन्डल मार्चला आमदार महेंद्र थोरवेंची उपस्थिती. रायगडच्या महाड एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल कंपनी क्लोरीन वायू गळती. दुर्घटनेत 4 कामगार किरकोळ जखमी.